नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। नागपुरातील गिट्टी खदान भागात एका हॉटेलमध्ये काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। त्यासाठी मोठं रॅकेट काम करत होतं। विशेष म्हणजे या हॉटेल्समध्ये ग्राहकांना हुक्का देखील पुरवला जात होता। हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली। पोलिसांच्या या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। येथून एका काही मुलींची सुटका देखील करण्यात आली आहे। पोलिसांनी येथे काही आरोपींनाही अटक केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना कर्जमाफीविषयी केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटलाय। विरोधकांनी तर माणिकराव कोकाटे यांचा थेट राजीनामा मागितलाय। त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। मी मस्करीमध्ये बोललो, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं कोकाटे म्हणाले आहेत। अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला केलाय। या हल्ल्यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले, तसेच कार्यालयात काम करणारा एक कर्मचारी जखमी झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यामधून ते बचावले असले तरी या बातमीने लातूरमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। बाबासाहेब मनोहरे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलं नाहीये। अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ब्राह्मण संघटनांकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे फुले चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्यातील टँकर चालकाच्या बेफिकिरीमुळे 2 वर्षांच्या बाळाचा टँकरच्या चाकात येऊन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। टँकर रिव्हर्स घेताना चालकाचे लक्ष नसल्याने टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन 2 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सनसनाटी आरोप केलाय। गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटलंय। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे शिक्षण कट्टाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचा CBSE पॅटर्न या विषयावर यावेळी शिक्षण अभ्यासक महेंद्र गणपुले, प्राचार्या भाग्यश्री पिसोळकर आणि शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। सातपुड्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे येथील नागरिकांचे जीवन जगणं कठीण झालंय। अतिदुर्गम भागातील केलपाणी ते कालापाणी पर्यंतच्या रस्त्याचं नसल्यानं इथल्या आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करावा लागलाय। सुमारे 5 तासाच्या पायपिटीनंतर आजारी महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण करण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवी झेंडी दाखवली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कामाची घोषणा केली असून यासाठी 4,819 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात उत्तर आणि दक्षिण रेल्वे मार्गाच्या सुलभीकरणाला नवसंजीवनी मिळणार आहे। शिर्डीत रामनवमी उत्सवाची कालपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाई शिर्डीत दिसून येत आहे। साई नामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत। मित्रांनो, हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, व्हायरल करा अशा मेसेजसह व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करून तरुणाने इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। हिंजवाडी फेज 2 येथे 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10च्या सुमारास घडलेली ही घटना 2 महिन्यांनंतर पोलीस तपासात उघडकीस आली आहे। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्याच्या 2 मावस भावांना पोलिसांनी अटक केली आहे। बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने एका तरुणाची हत्या करण्यात आली। रोहित गाडेकर या 27 वर्षीय तरुणाचा या घटनेत मृत्यू झालाय। करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली। त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पतीने आपल्या 4.5 महिन्याच्या चिमुकली समोरच पत्नीचा गळा दाबून खून केलाय। मागील महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात 10वीची परीक्षा संपली। परीक्षा संपल्याने विद्यार्थी टेन्शन फ्री झाले आहेत, पण आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत। मागील वर्षी 10वी आणि 12वीचा निकाल लवकर लावण्यात आला होता। यावर्षीही निकाल 15 मेच्या आधीच लावण्याची तयारी बोर्डाची आहे।
भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या वास्तूंपैकी ताजमहालने 5 वर्षात तिकीट विक्रीतून सर्वाधिक महसूल दिलाय. या कालावधीत एकूण 297 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये एक चक्रावून टाकणारा प्रकार घडलाय. पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली एक जण 1.5 वर्ष तुरुंगात होता, पण तीच महिला न्यायालयात जिवंत आली आणि अख्खा खटला फिरला. या प्रकरणात पोलिसांनी प्रचंड हलगर्जीपणा केल्याबद्दल न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला. दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. नैनितालला फिरायला गेलेल्या मित्रांच्या कारला अपघात झालाय. त्यांच्या कारला कंटेनरनं जोरदार धडक दिली. या अपघातानंतर कारमध्ये असलेले 4 बराच वेळ आतच अडकून पडले. कारमध्ये असलेल्या 2 तरुणींना तडफडून मृत्यू झालाय, तर त्यांच्यासोबत असलेले 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ओडिशा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर एखाद्याचा दुसरा विवाह अवैध घोषित केला असला तरीही त्या विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना पित्याच्या संपत्तीत संपूर्ण अधिकार मिळेल. यात केवळ स्वतः अर्जित केलेल्या मालमत्तेचाच नाही, तर वडिलोपार्जित मालमत्तेचाही समावेश असेल, असं न्यायालयानं म्हटलंय. यंदा रामनवमीला अयोध्येत 2 लाखांहून अधिक दिवे लावले जाणार असून रामकथा पार्क समोरील घाट तसेच अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल. रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी साजऱ्या होत असलेल्या रामनवमी निमित्त वाहतूक तसेच सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहने पूर्वाचल एक्सप्रेसवेवरून पाठवली जातील. हिंद महासागरात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरात एकत्र आले आहेत. या दोन्ही देशांनी श्रीलंकेतील त्रिंकोमाली ऊर्जा केंद्राचा विकास करण्याचा निर्णय घेतलाय. तिन्ही देशांच्या पंतप्रधानांनी श्रीलंका दौऱ्यात या करारावर सह्या केल्या आहेत. या करारामुळे भारताची चीनसोबत स्पर्धा वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेच्या तयारीवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही समाजकंटकांनी पूजा मंडप आणि मूर्तींना आग लावली आहे. गुरुवारी रात्रीनंतरची ही घटना आहे. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो. पहाटे 4 वाजता मंडपाला कोणीतरी आग लावल्याचा आम्हाला समजल्याचा आरोप तेथील पुजाऱ्यांनी केलाय. महिलांच्या जननेंद्रियातील संसर्गावर त्वरेने उपचार केले जावे याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागाने नवी उपचार पद्धत विकसित केली आहे. मेहंदीच्या पानांचा उपयोग करून ही लॉसोन पेसरी नावाची पद्धत विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉक्टर रीता वडेतवार यांच्या नेतृत्वातील चमूने हे संशोधन केले आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे ही अनुकंपा नियुक्तीसह 100% भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला एक्झिओम मिशन 4 म्हणजेच AX4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरणार आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख आता समोर आली आहे. ChatGPTच्या नवीन इमेज तयार करण्याच्या क्षमतेचा गैरवापर करून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तयार केले जातात. यामुळे सुरक्षेची चिंता वाढू शकते, कारण ही बनावट कागदपत्रे ओळखणे आणि ट्रॅक करणे कठीण असू शकते. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिची आई किम फर्नांडिस यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल होता. आज 6 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. स्त्री 2 चे दिग्दर्शक अमर कौशिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संभाषणादरम्यान त्याने असं म्हटलंय की दिनेश विजनने त्याला सांगितलं की श्रद्धा चेटकेणीसारखी हसते. दिग्दर्शकाने जे काही तिच्याबद्दल कमेंट केली ते ऐकून तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याची अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई टीममध्ये एंट्री झाली आहे. त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळालाय. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. मात्र आता बुमराह परतल्याने प्रतिस्पर्धी संघातही दहशतीचं वातावरण पाहायला मिळतंय.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय। गुजरात टायटन्सनं 8 गडी राखून हा सामना आरामशीर जिंकत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवलाय, तर आरसीबीचा पहिलाच पराभव झालाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।